आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी कल्याणमधून आहे। कल्याणमध्ये पुन्हा परप्रांतीय महिलेने मुजोरी केली आहे। डीमार्टमधील मराठी कर्मचाऱ्यासोबत उद्धट वर्तन या महिलेने केलं। वसंत व्हॅली परिसरातील ही घटना समोर आलेली आहे। या घटनेनंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आणि या महिलेला आता पोलिसांनी ताब्यात घेतलं। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी अमजद खान आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमजद, नेमकं काय घडलंय? या महिलेला माफी मागण्यासाठी भाग पाडण्यात आलाय। कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली परिसरात डी मार्ट आहे आणि या डी मार्ट मध्ये एका परप्रांतीय महिलेने काही वस्तू खरेदी केली आणि ती गेली जो कर्मचारी होता त्याच्या बिल पेड करायला गेली। त्या दरम्यान जो कर्मचारी आहे आणि या महिलेमध्ये वाद झाला। कर्मचाऱ्यांनी सांगितले की तुम्ही मराठीत जे काय बोला। या महिलेने बोलले मी हिंदी बोलणार, तू हिंदी बोल। यावरून वाद झाला, परंतु ही महिला मराठी भाषेबद्दल आणि मराठी माणसाबद्दल या महिलेने आक्षेपार्ह विधान त्या ठिकाणी केलं। त्या ठिकाणी काही लोक जमा झाले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी कांचन खरे या ठिकाणी होत्या आणि त्यासोबत काही मनसेचे पदाधिकारी त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या महिलेला आता माफी मागायला लावली आहे। तर तिने माफी मागितली आहे, परंतु या प्रकरणात आता कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलाय। मात्र मराठी माणसाबद्दल आणि मराठी भाषेबद्दल आक्षेपार्ह जे शब्द वापरल्या प्रकरणी आता पोलीस गुन्हा दाखल करते का हे पाहावं लागेल। मात्र मराठी भाषेवरून हा सर्व वाद होता। ही महिला जी होती परप्रांतीय महिला ही हिंदी बोलण्यावर ठाम होती आणि हिंदी कर्मचारी असं म्हणणं होतं की तुम्ही हिंदी बोलताय बरोबर आहे, परंतु मला हिंदी बोलायला नका लावू। यावरून हा सर्व वाद झाला होता। सध्या या ठिकाणी पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलाय। पुढील तपास सुरू आहे, परंतु मराठी भाषेबद्दल आणि मराठी माणसाबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या या महिलेवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी होत आहे। नक्कीच अमजद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।